मुहूर्त वगैरे काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत निवडणुका घेते हिंदुत्ववादी म्हणून. यावेळेला मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतलेली आहे. त्याच्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष सेक्युलर झाला आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही त्याने दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचांग पाहणार, तिथी पाहणार हे त्यांचं सुरू असतं नेहमी. यावेळेला 10 वर्षामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षानं स्वतःला सेक्युलर म्हणून घोषित केल्यासारखं वाटतंय आणि पितृपक्षाच्या पहिल्या 2 दिवसातच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहायला पाहिजे, कारण आधीच्या उपराष्ट्रपतींचं काय झालंय अद्याप कळायला मार्ग नाही. जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही जगदीप धनखड यांचं, तोपर्यंत ते गायब आहेत, त्यांच्याविषयी शंका कायम राहतील. त्याच्यामुळे येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या उपराष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे पाहावं लागेल. अर्थात हे होऊ द्यायचं नसेल तर खासदारांनी निर्भयपणे राष्ट्रहितासाठी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावं असं आमचं सगळ्यांचं आवाहन आहे. जगदीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची हकलपट्टी झाली. जवळजवळ राजीनामा वगैरे हे थोतांड आहे आणि त्यांना गायब करण्यात आलं. दुसरे राष्ट्रपती पदाचे जो उमेदवार आहेत उपराष्ट्रपती पदाचे CP राधाकृष्णन हे त्याच पठडीतले आहेत. त्याच्यामुळे देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, स्वाभिमान टिकवायचा असेल तर समस्त विरोधी पक्षांचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार त्या पदासाठी आहेत. सर, तुम्ही आता उल्लेख केला पितृपक्षाचा. गणपती विसर्जनामध्ये खास करून लालबागच्या राजाचं विसर्जन चंद्रग्रहण सुरू असताना झालं असं लोकांचं म्हणणं आहे. सर 2:30 वाजता आज मॉक पोल आहे का? काय काय इंडिया आघाडीच्या बैठकी आहेत या संदर्भात? नाही, नक्कीच म्हटलं आहे की इंडिया आघाडीचे जे सगळे खासदार आहेत ते दुपारी सेंट्रल हॉलमध्ये एकत्र जमतील. उद्याच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात कशा प्रकारे मतदान केलं पाहिजे, थोडी ही टेक्निकल तांत्रिक किचकट एक बाब असते, त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल. बस बाकी आज जे खरगे साहेबांनी डिनरचं आयोजन केलं होतं ते रद्द केलं आहे. पंजाबमधली किंवा हिमाचलमधली एकंदरीत पूरपरिस्थिती पाहता त्यांनी आजचं जेवण रद्द केलं आहे, डिनर रद्द केलं आहे. तर सर्व खासदारांसाठी विरोधी पक्षांच्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेबांनी आज एक डिनरचं आयोजन केलं होतं. क्रॉस वोटिंगची शक्यता आहे काही? बघा, क्रॉस वोटिंगची शक्यता म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून विधानसभा, लोकसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर करणं, धमकावणं, प्रलोभनं दाखवणं अशा गोष्टी करतच असतो. पण ह्या वेळेला त्यांना हे शक्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या काही नगरसेवकांना सोबत घेण्याचा प्रयत्न भाजप करते अशी माहिती आहे. त्यांना 150 जागावरती निवडणूक लढायची, त्याच्यासाठी तुमच्या काही नगरसेवकांना नाही, आमचे बरेचसे नगरसेवक हे याआधीच प्रलोभनाला बळी पडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. कोणी किती प्रलोभनं दाखवली आणि गेले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ठाणे महानगरपालिकेची निवडणूक, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या शिवसेना जिंकणार याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. सर, देशात हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्ही असं सत्ता मगाशी बोलताना मुहूर्त सांगितले, पण गणेश विसर्जनाला दुसरा दिवस उजाडला, तेही चंद्रग्रहण सुरू असताना ती झाली. तर त्यातच लालबागच्या राजाच्या सगळ्या व्यवस्थापनाबद्दल शंका उपस्थित केल्या जातात, लोकांना ढकललं जातं, सर्वसामान्य लोकांना या संदर्भात. ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी अद्याप तिथे गेलो नाही. काही कारण आहे त्यासाठी?
मी गेलो नाही. मी गणपती दर्शन करत असतो ना, असं नाही मला कोणी बोलवलं तर मी जात असतो. घरामध्ये गणपती असतो. पण मी तिकडला जो काही एकंदरीत प्रकार दिसतो तर ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की त्या गर्दीमध्ये अजून एकाची भर नको. लोकांनाही कळलं पाहिजे. हिंदुत्ववादी असतील, श्रद्धा असेल, गणपती हा घरातला, देव्हारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो. पण अलीकडे मला सातत्याने दिसतं आहे लालबागचा राजा हा अमित शहाना जास्त पावतो, मराठी माणसाला पावताना दिसत नाही. त्याच्यात जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की त्या गणपतीच्या दर्शनाला जाईन. सर, जाहिरातीवरून अजूनही राजकारण सुरू असल्याचं बघायला मिळतं. देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या जाहिराती दिलेल्या होत्या त्याच्यावरती रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना न सांगता ह्या जाहिराती मित्र मला माहीत नाही. या जाहिरातीवरती 50 कोटी रुपये खर्च झाला आणि ती अज्ञात व्यक्तीने केलेला आहे. ही अज्ञात व्यक्ती कोण हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग्स, वृत्तपत्रातल्या इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व भाषेतल्या जाहिराती, टी व्हीवरच्या जाहिराती हा साधारण खर्च 50 कोटीच्या आसपास एका दिवसाचा. आणि या जाहिराती सातत्याने दिसत आहेत टी व्हीला. आता हा दाता कोण आहे? हा धनवान दाता, दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी रोज 50 कोटी रुपये खर्च करतो आहे? आणि त्याचा असा काय लाभ झाला आहे भाजपकडून, सरकारकडून, जो या सगळ्या जाहिरातबाजी करतो आहे? हे एक कोडं पडलं आहे महाराष्ट्राला. माननीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांची स्वतःची एक आचारसंहिता असते. आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांपासून पुढल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी या आचारसंहितेचं पालन केलं आहे, नैतिकतेचं पालन केलेलं आहे. पै-पैचा हिशोब जनतेला दिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये ही प्रथा बंद पडलेली आहे. नैतिकतेच्या गप्पा हे सगळे मारतात, पण रोज नैतिकतेचं अधपतन यांच्या काळामध्ये होत आहे. हे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं आहे. मुख्यमंत्री एकतर अशा प्रकारच्या जाहिराती गुंड देतात किंवा कुविख्यात बिल्डर देतात, गुंड देतात. हा गुंडांचा पैसा असतो, ठेकेदारांचा पैसा असतो. आणि म्हणून कदाचित नाव टाळलं असेल. फक्त पैसा खर्च झाला, नाव द्यायला घाबरले किंवा नाव देणं नैतिकतेत बसलं नसेल त्यांच्या. हे एकतर गुंड टोळ्यांकडून हा पैसा असतो अशा प्रकारचा, किंवा 2 नंबरवाले, काळा बाजारवाले, ठेकेदार असेच लोक असे निनावी बेनामी उद्योग करतात. आणि भारतीय जनता पक्ष हा बेनामी पैसेवाल्यांचा पक्ष आहे किंवा अड्डा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्ष देशातील सगळ्यात श्रीमंत पक्ष आहे. त्यांनी स्वतःचं नाव तिथं का दिलं नसेल? कदाचित त्यांना ओबीसी समाज नाराज होईल म्हणून त्यांनी तसं केलंय का? बघा, काही लोक बिनबापाचे असतात. मुळात स्वतः नरेंद्र मोदी हे नॉन बायोलॉजिकल आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पक्षही नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे अशा प्रकारचं आपल्या म्हणजे नाव देणं त्यांना पटत नसेल. आम्ही नॉन बायोलॉजिकल आहोत, आम्हाला नावाची गरज नाही. आजचा अजित पवारांवरती आहे. मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी संदर्भात एक अत्यंत महत्वाची बैठक होती. मुख्यमंत्री सांगतात की ओबीसीवरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही. हे ओबीसी एकटा पडले का या आरक्षणात? नाही, मला माहीत नाही. याच्यामध्ये आता एक विषय संपल्यावर दुसरा विषय अशा प्रकारे दिल्लीत बसून चर्चा करणं योग्य नाही. कुछ हिंदी में आहे तो बोलिए. तुम्ही जो लिहिला अजित पवारांवरती, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, कायदा सर्वांना समान आहे असं तुम्ही म्हटलंय का? जर सरकारी कामात हस्तक्षेप केला म्हणून अजित पवारांच्या 4 हस्तकांवर गुन्हा दाखल झाला, कोणीतरी बाबा जगताप वगैरे लोक आहेत, नावं पाहिली, चिलीम बिलीम असे ओढतायत, मग ज्यांनी सरकारमध्ये बसून हा हस्तक्षेप केला ते अजित पवार आहेत. यापूर्वी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल अनेक मंत्र्यांना आपलं पद गमवावं लागलेलं आहे, चुकीची कामं केल्याबद्दल. मग शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील, शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असतील त्या काळातले, त्यानंतर बॅरिस्टर अंतुले असतील, चुकीचं काम केलं म्हणून त्यांना आपलं पद गमवावं लागलं, मंत्र्यांना गमवावं लागलं. मग अजित पवारांच्या संदर्भात ही जर मागणी होत असेल
तर त्यात चुकलं काय? कारण स्वतः अजित पवार हे अत्यंत नीतिमान असे राजकारणी आहेत. त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की मी वैयक्तिक कामं कोणाला सांगत नाही, मी सार्वजनिक कामांसाठीच अधिकाऱ्यांना फोन करतो. मग त्या अंजली कृष्णा या महिला IPS अधिकाऱ्याला जे काम सांगितलं बेकायदेशीर मुरुम उत्खननाचं, ते सार्वजनिक काम होतं का? याचं उत्तर द्यायला पाहिजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते हे सुद्धा महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे. एरवी ते